सन्माननीय परीक्षक व माझे मित्रमैत्रिणींनो, आजची माझी कथा आहे चार्ली चॅप्लिन या विनोदी आणि संवेदनशील नटाच्या जीवनाशी निगडित आहे. या कथेचे लेखक खुद्द चार्ली चॅप्लिन आहेत. चार्ली चॅप्लिन हे आपल्याला एक विनोदी नट म्हणून परिचित असले तरी चार्ली हे अतिशय संवेदनशील लेखक होते. त्याचबरोबर ते एक कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते तसे संपादक देखील होते. त्यांच्या कार्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच. आजची माझी कथा म्हणजे खुद्द चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या मुलीस लिहिलेले पत्र आहे. त्यांची ही मुलगी म्हणजे जेराल्डाईन चॅप्लिन. ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होऊन गेली. ही मुलगी नाताळ सणाच्या दिवशी घरी नाही. चार्ली तिला मिस करतो आहे. ती आजच्या रात्रीला फ्रान्सच्या एका शहरात आहे. तेथे ती शूटिंगच्या निमित्ताने गेली आहे. चार्ली घरी आपल्या मुलीचा फोटो बघत आहे आणि तिच्याशी तो पत्राद्वारे बोलून आपले मन मोकळे करून पाहत आहे. सदर संवादात्मक लिहिलेले पत्र चार्लीने आपल्या मुलांप्रती असलेले प्रेम व्यक्त करणारे आहे. निमित्त झिरलँड आहे. मी सांगत असलेले पत्र हे पत्र रूपाने असले तरी हे पत्र बाप लेकीचे प्रेम व त्यांच्या जीवनाची यशोगाथा सांगणारी कथाच आहे. माणसाने यशाकडे जाताना किंवा यशस्वी झाल्यावर त्याने आपले इतिहास विसरू नये या साऱ्या भोवती फिरणारे हे संवादात्मक पत्र आहे. चार्ली सुरुवात करीत म्हणतात, प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या घरातील सर्व लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भावंडे झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आई देखील झोपी गेली आहे. पण मी अजूनही जागा आहे. खोलीत मंद मंद असा प्रकाश पडतो आहे. बेटा, आज तू किती दूर आहेस माझ्यापासून. मला माहित आहे की तूही माझ्यासारखीच मला मिस करीत असणार. तू माझ्यापासून दूर जरी असली तरी त्या दिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढे येणार नाही. विश्वास ठेव, त्या दिवशी आंधळा होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. बेटा, तुझा फोटो तिथे टेबलावर आहे आणि इथे हृदयातही. परंतु तू कुठे आहेस? तिथं स्वप्नांची ती दुनियेत तू कदाचित देशील भव्य अशा रंगमंचावर नृत्य करीत असशील. रात्रीच्या शांततेत मला तुझा पावलांचा आवाज ऐकू येत आहे. वर आकाशातल्या चांदण्यांची चमक मी तुझ्या डोळ्यात पाहू शकतो. कुठलेही काम तू जेवतून करतेस. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच. असं लावण्य, असं सुंदर नृत्य कुठेही पाहण्यास मिळणार नाही. माझ्या सदिच्छा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि राहतील. परंतु प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेले स्तुती सुमने यांचा नशा तुला येऊ लागेल आणि त्यांच्या डाळ्यारूपी फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरू लागेल. तेव्हा तू गुपचूप एका कोपऱ्यात बसून माझे हे पत्र वाच आणि आपल्या हृदयाचा आवाज ऐक. तुला आठवतं का बेटा, तू जेव्हा लहान होतीस मी तुझ्या उशाशी बसून तुला झोपी गेलेल्या सुंदर परीची गोष्ट ऐकवायचो. बेटा, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे. मी तुझे भविष्य जाणून आहे. भव्य अशा रंगमंचावर नृत्य करणारी, आभाळातून उतरलेली जणू सुंदर परीच. असे शब्द मला लोकांच्या टाळ्यांच्या आवाजातून ऐकू येतात. अरे, तुम्ही तिला बघितली का? ते एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. त्याचे नाव चार्ली होते. हो बेटा, मी एक म्हातारा विदूषक आहे. मी फाटलेल्या पॅन्टीत रंगमंचावर नाचायचो. तू मात्र रेशमी सुंदर कपड्यांमध्ये नृत्य करतेस. माझी राजकुमारी, तुझे हे नृत्य तुला प्रसिद्धीच्या उंच शिखरावर घेऊन जाईल. उंच जा, उंच जा, खूप उंच जा. परंतु लक्षात ठेव, तुझे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. तू लोकांना जरा जवळून बघ. छोट्या छोट्या गलांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ. ते भुकेने तडफडत आहेत. मीही त्यांच्यातलाच होतो. मला आजही आठवतात त्या जादुई रात्री. मी तुला अंगाईघात परांच्या गोष्टी सांगून झोपी घालत असे. तू झोपून जात असे. मी मात्र तसा जागा राहायचो, टक्क जागा. मी तेव्हा स्वतःशी बोलत असे, चार्ली, ही मुलगी तुला कधी ओळखू शकेल का? तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाही. बेटा, मी त्याची गोष्ट तुला कधीच सांगितली नाही. ही गोष्ट एका विदूषकाची आहे जो लंडनच्या गरीब झोपडपट्टीत नाचत गात असे. तो भीक मागत असे. ही गोष्ट माझी आहे. भूक काय असते हे मला माहित आहे. डोक्यावर छत नसते हे मला माहित आहे. मदतीसाठी फेकलेलं नाणं उचलताना आपल्या स्वाभिमानाचे चाळण होताना मी अनुभवले आहे आणि तरीही मी जिवंत आहे. असो, ही गोष्ट इथेच थांबून मी तुझ्याबद्दल बोलू इच्छितो बेटा. चार्ली चॅप्लिन नाव धारण करून मी 40 पेक्षा जास्त लोकांचे मनोरंजन केले आहे. हे नाव तू धारण केले आहे. लोकांना हसवताना मी हसण्यापेक्षा रडलोच जास्त आहे. ज्या जगात तू वावरतेस ना, त्या जगात नाचण्या गाण्यापेक्षा बरेच काय आहे. जेव्हा रात्रीला तू या हॉलमधून बाहेर पडशील ना, तुझ्या श्रीमंत जात्यांना भले तू विसर, परंतु जर टॅक्सीत बसून तू जाशील
त्या ड्रायव्हरला विचारायला विसरू नकोस त्याची बायको मुले कशी आहेत, आजारपणासाठी त्यांच्याजवळ पैसे आहेत का, त्यांच्या खिशात थोडे पैसे टाकायला विसरू नकोस. मी तुझ्या खात्यात पैसे टाकले आहेत, ते पैसे खर्च करताना विचार कर. कधीतरी बसमधून प्रवास कर, छोट्या रस्त्यांवर फिर, कधीतरी शहरातले रस्ते पायाखाली तुडव, अनाथांकडे गरिबांकडे लक्ष दे, मी सुद्धा त्यांच्यातलीच आहे असा विचार कर. कोणतीही कला माणसाला पंख देण्या अगोदर त्याच्या पायाला रक्तबंबाळ करते. ज्या दिवशी तुला वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठे झालेस, त्याच दिवशी रंगमंच द्या. पॅरिसच्या त्या गल्ल्यांमध्ये जा, तिथे तुझ्यासारखे किंबहुना तुझ्याही पेक्षा चांगले नर्तक आहेत. मान्य करायला शिक की आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक या जगात आहेत. एखाद्या दिवशी कुणी राजकुमार तुझ्यावर भाळेल, तू मात्र आपले सुंदर काळे सहज कुणाला देऊ नकोस. आणि जर एखाद्यावर प्रेम केलेच तर मनापासून प्रेम कर. तुझ्या आईला मी याबद्दल तुला पत्र लिहिण्यास सांगितले आहे. तिला माझ्यापेक्षा प्रेम थोडे जास्त कळते. बेटा, मला माहित आहे की बाप आणि मुलांमध्ये एक तणाव असतो. मी विश्वासाने सांगतो, मलाही आज्ञाधारक मुले आवडत नाहीत. माझी इच्छा आहे की नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा आणि मला तुला जे सांगायचे आहे ते सहज कळून जाईल. बेटा, मी आता म्हातारा झालोय. कधी ना कधी तू माझ्या कबरीवर दुःखी व काळ्या कपड्यांमध्ये येशील. मी मेलो तरी मी तुझ्यासाठी जिवंत असेल. तू माझेच प्रतिबिंब आहेस. माझ्या धमन्यांमध्ये रक्त तुझ्यात वाहील आणि ते तुला माझी आठवण करून देईल. लक्षात ठेव बेटा, तुझा बाप ना देवदेव ना महात्मा होता, तर तो एक सामान्य माणूस होता. तू चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला होता. तू देखील असाच प्रयत्न करावास. खूप साऱ्या प्रेमासह तुझा गरीब बाप चालली. धन्यवाद.